आम्ही महाराष्ट्राचा नाही. आम्ही सगळी मराठी माणसं एक आहोत. आम्ही मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारली. त्या एकजुटीला फोडण्यासाठी आधी शिवसेना फोडली, मग राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. आता अनेक जाती उपजातींचे गट करून त्याच्यानुसार तिथे आता समित्या नेमणं, अमुक करणं, हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नाही आणि नव्हतं. पण दुर्दैवानं नरेंद्र मोदी आणि फडणवीस यांच्या काळामध्ये अशा प्रकारे महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळालेली आहे. पण भुजबळांच्या नाराजीविषयी तुम्हाला काय वाटतं? नाही, भुजबळ हे नाराज आहेत किंवा नाहीत यापेक्षा मी मंत्रिमंडळात आहे ह्याच्यावर त्यांचं समाधान आहे. ते राजीनामा देणार आहेत का? जर ते खरोखर एखादा समाजाचं मी नेतृत्व करतोय आणि त्या समाजावरती अन्याय झालाय हे जर कोणाला मनापासून वाटत असेल तर त्यांनी त्या मंत्रिमंडळातून बाहेर पडलं पाहिजे. मग महाराष्ट्र असेल किंवा देशातलं मंत्रिमंडळ असेल. जसं सी.डी. देशमुखांनी राजीनामा दिला, त्यांचे नेहरूंशी मतभेद झाले महाराष्ट्राच्या प्रश्नावर. तुमच्या समाजावर अन्याय झाला आणि अन्याय करणारे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करताय हे तुम्ही मान्य करताय ना. मग तुम्ही तुमचा राजीनामा सोपवला पाहिजे आणि मी ह्या कारणासाठी राजीनामा देतोय हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. तुम्ही एका बाजूला सांगताय की मी ओबीसीचा नेता म्हणून मंत्रिमंडळात बसलोय आणि कालच्या निर्णयानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात ओबीसीवरती अन्याय झाला असं आपण म्हणताय आणि कॅबिनेटवरती बहिष्कार टाकताय. म्हणजे तुम्हाला कॅबिनेटवर तुमचा विश्वास नाही किंवा मुख्यमंत्र्यावरती विश्वास नाही. मग अशा वेळेला स्वाभिमान आणि नैतिकता हे जे दोन शब्द राजकारणामध्ये येतात, तुम्ही त्या संदर्भात विचार करून आपल्या पदाचा राजीनामा देऊन तुम्ही आपल्या समाजात पुन्हा जायला पाहिजे नेतृत्व करण्यासाठी. राऊत साहेब, आणखी एक विषय होता. तुम्ही मंडळच्या विषयावरती शिवसेना सोडली होती. शिवसेना प्रमुखांनी जेव्हा सांगितलं की मी जातीपातीचं राजकारण माझ्या पक्षामध्ये करत नाही, मंडळचं जेव्हा आंदोलन सुरू असणं तेव्हा तुम्ही मंडळच्या मुद्द्यावर जर शिवसेना सोडू शकला आहात, मग आता जर तुमच्या समाजावरती अन्याय होतोय मग तुम्ही राजीनामा दिला पाहिजे मंत्रिपदाचा. राऊत साहेब, आणखी एक विषय होता. सरकारने आपण जर पाहिलं की सरकारने आधी 19 ओबीसी साठी महामंडळ स्थापन केली होती, पण त्याचा लाभ काही लोकांना कोणालाही मिळणार नाही. देवेंद्र फडणवीस फार मोठ्या मोठ्या घोषणा करतायत, महामंडळ स्थापन करतायत. एक परशुराम विकास महामंडळ सोडलं तर कोणाला फार लाभ मिळेल असं मला वाटत नाही. राऊत साहेब, आणखी एक विषय होता की गणेशोत्सव असेल किंवा नागरी समस्या असतील किंवा काही आणखी हेतून राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीगाठी सुरू आहेत, वार्तातही आहेत. गणपतीसाठी फडणवीस राज ठाकरेंच्या घरी आले होते आणि काल राज ठाकरेंनी सपत्नीक मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी गणेश दर्शन घेतले. त्या ठिकाणी उद्या दुसरे कोणी मुख्यमंत्री आले तरी ते त्या गणपतीसाठी जातील. ते गणेश भक्त आहेत एवढंच मला माहिती आहे. त्यांच्याकडे पण लोक गेले गणपतीसाठी, उद्धव ठाकरे गेले, आम्ही सगळे गेलो त्यांचे सहकारी. आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी तो गणपती हा जो असतो हा वर्षा जे सरकारी निवासस्थान आहे त्यातला तो परंपरागत गणपती असतो. तो गणपती एका व्यक्तीचा नसतो. आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून जर आमंत्रण दिलं असेल नेत्यांना इथं सर्वच पक्षाच्या, तर जायला काहीच हरकत नाही. त्यात एवढं असं प्रश्नचिन्ह घेऊन प्रश्न विचारण्यासारखं काय आहे? तो क्या हो गया, बोलिए क्या आपका कुछ है? देखिए महाराष्ट्र